महाराष्ट्र विधान परिषदेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण सूचनेची सभागृहात दखल घेत विकास कामांसाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्याने लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। चर्चेदरम्यान आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी राज्य शासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी विक्रमी निधी उपलब्ध करून दिला जात असताना त्या निधीचा प्रभावी आणि उद्देशपूर्ण वापर होत आहे का, कामाची गुणवत्ता अपेक्षित दर्जाची आहे का, तसेच विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र परफॉर्मन्स ऑडिट आणि तंत्रज्ञान आधारित मूल्यमापन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली होती। या सूचनेची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केले की राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्याने लागू करणार आहे। विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा प्रत्येक रुपया योग्य प्रकारे खर्च होऊन त्याचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचावा हा निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे।